5 रुपयाची मोड कशी करायची ते आपण आता पाहूयात. 5 रुपये म्हणजेच 500 पैसे. बरोबर, 5 रुपये म्हणजे 500 पैसे. आता आपण कशी मोड करायची आहे. सगळ्यात पहिला म्हणजे आपण 1 रुपयाची नाणी घेणार आहोत. 1 रुपया, 2 रुपया, 3, 4 आणि हे एक नाणं झाले 5 रुपये. म्हणजेच 1 रुपयाची 5 नाणी जेव्हा आपण घेतली तेव्हा एकूण रुपये झाले 5 रुपये झाले. बरोबर. आता अजून कशा प्रकारे आपल्याला 5 रुपयाची मोड करता येईल तर बघा. मी हे 2 रुपयाचं एक नाणं घेतलं. बरोबर, 2 रुपयाचं एक नाणं आहे. 1 रुपयाचं नाणं 3 रुपये, हे 1 रुपयाचं नाणं 4 रुपये आणि हे 1 रुपयाचं नाणं 5 रुपये. म्हणजेच हे 2 रुपयाचं एक नाणं अधिक ही 1 रुपयाची 3 नाणी म्हणजे किती झाले 3 रुपये मिळून झाले 5 रुपये. बरोबर. अजूनही वेगळ्या प्रकारे मी आणखीन करू शकेन. कसं बरं करेन. मी काय करीन, ही 2 रुपयाचं हे एक नाणं, 2 रुपयाची अजून एक नाणं किती झाले 2 आणि 2 4 आणि हे 1 रुपयाचं नाणं. बघा म्हणजे मी 2 रुपयाची किती नाणी घेतली 2 नाणी घेतली. 2 रुपयाची 2 नाणी म्हणजे झाले 4 रुपये आणि हे 1 रुपयाचं नाणं म्हणजे झाले 5. 4 आणि 1 5. अशा प्रकारे मी 5 रुपयाची मोड करू शकते.